गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा रिकव्हरीचा पहिला दिवस आहे. ॲक्च्युली मी 10 तारखेलाच डिस्चार्ज घेतला होता, पण 2-3 दिवस वीकनेस खूप होता, म्हणजे बेडून असं उठायला पण जमत नव्हतं. त्यामुळे मी ते 2-3 दिवस काही व्लॉग बनवला नाही आणि आता नेमकं 13 तारखेला मी व्लॉग बनवतो आहे. 13 तारखेला तुम्हाला अपडेट देतो आहे. थोडासा उशीर झाला उठायला म्हणजे काय झोपता येतच नाही. हे पेन इतकं असतं ना रात्री, आपण एका पोझिशनमध्ये म्हणजे कोणती तरी पोझिशन ॲडजस्ट करून आपण झोपायचा प्रयत्न करतो, पण त्यानंतर पण फार तर 10 किंवा 15 मिनटं आपल्याला थोडासा आराम मिळतो, पण त्यानंतर लगेच आपल्याला पेन सुरू व्हायला सुरुवात होते. तर 2 तारखेला आपलं ऑपरेशन आहे, 2 तारखेला आपला ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यानंतर आत्तापर्यंत मी एकही रात्र असं जे म्हणजे चांगली झोप किंवा झोपलोच नाही असं पण तुम्ही म्हणू शकताय. तर झोपण्यासाठी खूप प्रयत्न मी करतो आहे. तर तेच थोडी झोप आपल्याला जी मिळते 5-5 मिनटाची झोप मिळते, त्यामुळे मी आज थोडासा उशिरा उठलो. उठल्याबरोबर मनात एक धास्ती असते. धास्ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला बाथरूमला जायचं असतं आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो. तशी ॲडजस्टमेंट आपण केली आहे चेअर वगैरे तिकडे, तर आपण आहे ना एका पायावर जास्त लोड देऊन सगळी कामं करू शकत नाही. फार तर 5 मिनटं त्याच्यावर लोड देता येतो आहे आणि त्यानंतर मग एकदम असं शिवरिंगसारखं होतं, थरथर कापण्यासारखं होतं, एनर्जी पूर्ण संपून जाते. इथे बघा आपला हा मित्र आहे, हा काही दिवस आपल्यासोबत राहणार आहे आणि आपल्याला याचीच साथची गरज आहे आणि बाथरूममध्ये टॉयलेट सीटची गरज आहे. सर्वात आधी उठल्यावर मेन काम म्हणजे आपल्याला बिछाना आवरायचं असतं. जसं काही काम करत बसलो तुम्ही, रात्री झोपताना झोपता येत नाही, पण सारखं इकडनं तिकडं आपण म्हणजे उलटपलट करत असतो ना, तर त्यामुळे ही जी बेडशीट ही लगेच फोल्ड होऊन जाते. अशा प्रकारे बिछाना आता आपण आवरलं आहे, पण ते करताना आपला पाय जेव्हा आपण ना खाली ठेवतो ना, म्हणजे तर ते गुरुत्वाकर्षणमुळे ना त्यात ब्लड फ्लो जेव्हा जास्त सुरू होतो तर एकदम जोरात पेन व्हायला सुरुवात होते. म्हणजे जिकडे आपली जखम आहे ना, तर तिकडे असं एकदम सूज वगैरे, तर तिकडे असं वाटतं की जखम आणि ते पाय जिकडे ॲक्सिडेंट झालं तसं फुगून फुटतं की काय, इतकं प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळे पाय आपला दुखायला लागतो आणि जास्त वेळ आपण तो पाय खाली ठेवू शकत नाही. कसा बेड वगैरे आपण आवरला आहे आणि जसं जमेल तसं आवरतो आहे आपण, कारण की आपले जे सगळे बॉडी पार्ट्स आहे ते सगळे दुखत आहेत आणि माझा लेफ्ट हँड जो आहे ना हा ऑलमोस्ट म्हणजे 40%च काम करतो आहे. त्याला पण खूप मार लागला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे फ्रॅक्चर नाही झाला आहे तो, पण सरळ अजूनही होत नाही आणि त्यात आपल्याला ना अशी पुशअप्सची जी ताकद असते पुश करायची ती त्याला लावता येत नाही. त्यामुळे मला वॉकरवर पण चालता येत नाही. एका हातावरच खूप लोड येतो आणि प्रॉब्लेम असा आहे की एका हातावर लोड जरी आला तर इथे सुद्धा आपल्याला लागलेलं आहे. तर इथे पण जास्त आपण प्रेशर दिलं ना तर तिकडे पण फार दुखतं आहे जोरात. तर अशी सगळी गोष्ट आहे. आपले मनगट जे हे पण पेन होत आहेत, शोल्डर पेन होत आहे, बॅक पेन होतं आहे आणि पाठीला ऑपरेशनचे जे इंजेक्शन आहे, पेन किलरचे जे इंजेक्शन आहेत ती सगळी टोचल्यामुळे आणि गाडीहून पडल्यामुळे त्या पण सगळे म्हणजे इजा आहेत तिकडे. ना आपण नीट बसू शकतो आहे, ना उठू शकतो आहे, ना उभं राहू शकतो आहे. तर सध्या तरी लाईफ अशीच झाली आहे. होपफुली आपण लवकरात लवकर बरे होऊ आणि चालायला लागू. थोडंफार जरी व्यवस्थित चालायला लागलो किंवा जास्त वेळ उभं राहिलं तरी आपल्याला काही व्हिडिओज शूट करता येईल, काही व्हिडिओज प्लॅन केले, पण सध्या ती परिस्थिती नाही. आपण फार तर 5 मिनटं एका जागेवर जास्त करून उभे राहू शकतो. तर सर्वात आधी आपण आपले जे नॅचरल कॉल आहे ते अटेंड करून घेऊया, दात वगैरे घासून घेऊया. भेटूया थोड्या वेळात. 5 मिनटं आपण काही एफर्ट केले की पाय एकदम दुखायला लागतो आणि मग त्याला असं थोडंसं इन्क्लाइन करून वरती करून त्याला थोडंसं रेस्ट द्यावा लागतो. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आता तुम्ही विचार करत असाल मी कुठे, तर हे घर आहे, हे आपल्या सबस्क्रायबरचं घर आहे. ते इथे राहत नाही, पण इथे सगळे अरेंजमेंट आहे, बेड वगैरे, गॅस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे. संडास बाथरूम आहे आणि मेन म्हणजे आपला एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि एवढ्या दिवस आपण एकटे होतो, पण आपल्या सबस्क्रायबर्सनी आपलं सगळं केलं. म्हणजे 10च्या 10 दिवस ते आपल्यासोबत होते आणि त्यात सूरज तर दिवस रात्र आपल्यासोबत होता. त्यांनी आपली म्हणजे माझी भरपूर हेल्प केली ह्या पिरियडमध्ये. म्हणजे खूप पेनफुल होते ते 8-10 दिवस जेवढे होते आणि ऑपरेशन नंतरचे 2-3 दिवस तर इतके पेनफुल होते ना, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. तर एवढा मोठा जो ड्रिल आहे आपल्या पायामध्ये मारला आहे आणि तोच ड्रिल जो होता, स्क्रू जो होता, तोच इतका पेन देत होता ना, म्हणजे असं वाटत होतं की कोणीतरी असं सारखं तिथे नाही का कोणीतरी चाकूनी असं काहीतरी पिअर्स करतं, इतकं बेकार दुखणं होतं ते. पण आपण खूप लकी की आपल्या सबस्क्रायबर्सने आपली एवढी हेल्प केली. म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की आपल्यावर जीव देणारे इतकी लोक आहेत. थोड्याच वेळात पाणी गरम होईल, मस्तपैकी आंघोळ वगैरे करतो आणि हे 2 दिवसाचे जे कपडे ते आपण बदलूया. हे बघा पाण्याची अरेंजमेंट कशी आहे. पाणी तर गरम केलं ऑलरेडी, मी याच्यामध्ये टाकलं पाणी.
पाणी कसं गरम केलं ते पण तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये गरम केलं आहे, याच्यामध्ये हीटर टाकलं होतं आपण आणि पाणी गरम केलं आहे. आता मेन म्हणजे इथून आपल्याला पाणी घेऊन बाथरूममध्ये जायचं आहे. हे पाणी जरा जास्त गरम आहे. हे बघा आता हे असं बाथरूममध्ये नेणार आहे, असं ओढायचं, असं पुढं ही बाल्टी परत मागे, अजून थोडं पुढं आणि थोडं मागं. बाल्टी अरे अटकली, कुठं अटकली. ओके, वाटतं तेवढं सोप्या नाही सगळ्या गोष्टी. एवढं स्ट्रगल केल्यानंतर, एवढी मेहनत केल्यानंतर पाय ना एकदम असं दुखून येतो, असं सुजल्यासारखं होतं. तर त्यामुळे मग असं थोडंसं पडून राहावं लागतं, थोडंसं रिलॅक्स राहावं लागतं. मग आपल्या उजव्या पायामध्ये पण ताकद येते आणि तिथला जो ब्लड फ्लो आहे लेफ्ट पायामधला, म्हणजे डाव्या पायामधला जिकडे ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्या पायाचा ब्लड फ्लो पण थोडासा स्लो होऊन जातो आणि तिथलं दुखणं थोडंसं कमी होतं. मग असं थोडंसं रेस्ट घ्यावं लागतं आपल्याला 1-10 मिनटं आणि त्यानंतर मग पुढची कामं करावी लागतात. वेलकम बॅक मित्रांनो. मस्तपैकी आंघोळ झाली, भरपूर वेळ लागला आंघोळ वगैरे करायला. ते सगळं झालं आहे आणि आता 12 वाजून गेलेत. तर मस्तपैकी भूक लागली. तर आजचे दिवस आपल्याकडे डब्बा आहे, तर डब्यामध्ये बघूया काय आहे. आणि संध्याकाळपासून म्हणजे आज संध्याकाळी नसेल डब्बा, तर आज संध्याकाळपासून नसणार आहे डब्बा. त्यानंतर आपल्याला स्वतःच कुकिंग करावी लागणार आहे. करूया स्वतः कुकिंग. व्हिडिओ थोडेसे अजून इंटरेस्टिंग होईल. काहीतरी नवीन आपण ट्राय करायचा प्रयत्न करूया, जेवढं आपल्याला जमेल तेवढं. टोमॅटो आणि बटाटा आहे, इकडे काय भेंडी आहे, वरण भात आहे, चपात्या आहेत. चपात्यांच्या आतमध्ये पण कधी काहीतरी असतं, चटणी वगैरे. म्हणजे मी पूर्वी डब्बा घ्यायचो ना, तर तेव्हा असा अनुभव आहे माझा, पण इथे नाही आहे. तर फटाफट आपण जेवण संपवूया. असं बसायची सवय नाही आपल्याला, पण आता आपल्याकडे पर्याय पण नाही आहे. तर थोडी चिडचिड वगैरे असं वाटतं कधी, पण ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आपण, कारण त्याने काही सिद्धता होणार नाही आहे, आपल्यालाच त्रास होईल. आणि गोळ्या पण तशा सगळ्या झाल्यात बंद, गोळ्या तर नाही आहे. आता फक्त रिकवर व्हायचं आहे. 4-5 दिवसांनी टाके काढतील. 5 तारखेला ऑपरेशन झालं, आज 13 तारीख, म्हणजे 8 दिवस झालेत. 45 दिवस आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे अजून आपल्याकडे 37 डेज आहेत. लाईट पण सारखी येते जाते. लाईट गेले आणि त्या इतकं गरम आहे इकडे, बापरे सांगू शकत नाही, खूप गरम आहे. आणि असंच थोड्या आपण बसलं ना, पायाला असं वरती घेऊन असं थोडंसं आपल्याला त्याला कम्फर्ट करावं लागतं. कम्फर्ट तर होत नाही, पण थोडंसं बदलल्यामुळे ना पोझिशन थोडीशी असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. तर असंच करावं वाटतं. जेवण करताना पण आपण जेवण जे आहे ना, ते थोडं लिमिटेड ठेवलं, कारण की वर्कआउट नाही आहे, हालचाल नाही आहे. उगाचच जास्त खाऊन वजन वगैरे वाढेल. वेलकम बॅक. ॲक्च्युली थोडासा उशीरच झाला आहे, म्हणजे थोडंसं काम होतं आणि ते मी करत होतो. तुम्ही उगाचच बोर व्हाल, त्यामुळे मी ते काम कंप्लीट करून घेतलं जेवल्यानंतर. दरवाजा याच्या खाली आपल्याला जाता येणार नाही आता बरेच दिवस. हे भांडे घासायचे आहेत आपल्याला, इथं पाणी घ्यायचं आहे. हे कसं घेणार एवढाच प्रश्न पडला आहे. अशा प्रकारे आपण पाणी भरू शकतोय. बस होईल. सोपं तर नाहीच आहे, सोपं वाटलं पण नाही, पण एका पायावर एवढं लोड देणं ना अवघड. एक तर आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे. आता थोडं रेस्ट घेऊया, भांडे घासूया आणि चहा बनवायचा प्रयत्न करूया. एकच कप चहा बनवायचा आपल्याला. इकडे रेंज नाही आहे, त्यामुळे मला ना यूट्यूब बघता येते ना इंस्टाग्राम बघता येते. काय अपलोड करायचं ते इकडनं 7-8 किलोमीटर लांब जावं लागतं. एक कप चहा प्यायला आपल्याला इतका घाम गाळावा लागला, इतके कष्ट करावे लागले. विचार करा, जेव्हा आपण काही रेसिपी बनवू, स्वयंपाक करू, तेव्हा किती कष्ट घ्यावे लागणार आहे आपल्याला. दुपारच्या 2 चपात्या उरल्या होत्या, नाही तर आत्ता पण चिकन सूप बनवणार होतो, पण चिकन सूप नाही बनवला, कारण की 2 चपात्या उरल्या होत्या. चिकन सूपसोबत आपल्याला भात खावं लागलं असतं. तर मी हे अंडे फ्राय करणार होतो. हे अंडे दिलेत आपल्याला, गावठी अंडे. पण मला नंतर कळलं की हे अंडे तर आपल्याला ऑलरेडी उकळून दिलेत. हे उकळलेले अंडे सर्व. होपफुली चांगली असेल सकाळची भाजी. थोडं काम करायचं होतं आज, ॲक्च्युली केलं पण थोडंसं, पण पाय काय बसून देतच नाही मला, आत्ता पण बसून देत नाही. तर आजचा पहिलाच व्लॉग होता. बऱ्याच चुका पण झाल्या असतील आणि माहीत नाही आवडला असेल का नाही तुम्हाला. ही जस्ट माझी एक अपडेट आहे, आपण रिकव्हरी होऊस तर. आजपुरता गुड नाईट, बाय बाय. आजचा व्लॉग इथे संपूया. थँक्यू सो मच.